नमस्कार विद्यार्थी मित्रो, जेसीसी अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याला शिकायचं आहे साइन रूल फॉर द सबट्रॅक्शन। तुम्हाला सगळ्यांना गणित करत असताना वजाबाकी बेरजेचे नियमाची खूप अवघड वाटत असते, कारण आपण पहिल्या याच्यामध्ये बेरजेचे नियम टाकलेले आहेत। तर या व्हिडिओमध्ये आपल्याला वजाबाकीचे नियम शिकायचे आहेत। पहा मित्रो, आता हे प्लस आहे, ओके, दिलेले हे गणित आहे, हे प्लस आहे। प्लस असं आपण या ठिकाणी 7 ला 7 लिहायचं, त्यानंतर या ठिकाणी वजा आहे, त्यानंतर या ब्रॅकेट मध्ये सुद्धा प्लस आहे। मग म्हणायचं वजा गुणिले अधिक काय होत असते, वजा होत असते, हे 6, ओके, वजा गुणिले अधिक वजा होत असते। मग आता काय होईल, या ठिकाणी 7 वजा 6, 7 मधून 6 गेले, 1 राहिलेला आहे, ओके, हे कंप्लीट झालं। त्यानंतर आता बघा दुसरं, आता हे ब्रॅकेट मध्ये कोणताही साइन नाही म्हणजे प्लस असते, ओके, हे 7 ला 7, हे सोडवायचं कसं पहा मित्र, 7 ला 7। आता पहा या ठिकाणी वजा आहे, कंसामध्ये सुद्धा वजा आहे, आणि कंस म्हणजे गुणाकार असतो, वजा गुणिले वजा काय होत असते, अधिक होत असते। 7 आणि 6 किती झालेले आहेत, 6 6 12 13। पहा मित्र, आता या तिसऱ्या स्टेप मध्ये काय आहे, या ठिकाणी पहिल्या संख्येला वजा आहे, हे वजा पहिल्या संख्येचं वजाला वजा लिहायचं। त्यानंतर आता या ठिकाणी कंसाच्या बाहेर वजा आहे, त्यानंतर कंसातल्या संख्येला सुद्धा वजा आहे। मग म्हणायचं वजा गुणिले वजा काय होत असते, अधिक होत असते, ओके। मग आता या स्टेपला काय आलेलं आहे, मोठी संख्या वजा झाली, लक्षात, छोट्या संख्येला हे साइन कोणता आहे, प्लसचा आहे। मग 7 मधून 6 गेले, किती राहतात, 1 राहते, बरोबर आहे। मग मोठी संख्येचं चिन्ह द्यायचं, मोठ्या संख्येला चिन्ह कोणतं आहे, मायनस, मग आलेल्या उत्तराला मायनस साइन आला। त्याच्यानंतर आता बघा या गणितामध्ये हे वजाला वजा, त्यानंतर वजा गुणिले अधिक झालेला आहे, कंसातली संख्या प्लस आहे, वजा गुणिले अधिक, त्यामुळे काय होते, वजा 6, ओके। मग आता बघा हे वजा 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 संख्येचं काय होत असते, बेरीज होत असते, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह हे लागत असते। बघा आता 7 आणि 6 किती झाले, 13, कोणते 13 होतात, मोठी संख्या मायनस आहे म्हणून आलेल्या उत्तराला सुद्धा मायनस लागते। धन्यवाद मित्रो।